हरे कृष्णा. उपस्थित सर्व उत्साही भक्तांचे अगदी मनपूर्वक अंतकरणपूर्वक स्वागत आहे. आपण आज अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग या अध्यायाचं थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. त्याचा सारांश पाहणार आहोत. तर तो सारांश पाहण्याआधी आपण आधी प्रार्थनेने या सेशनला सुरुवात करूयात. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितावश्च हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्व उत्साही मैत्रिणींचं अगदी अंतकरणपूर्वक स्वागत आहे. अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग. तर आपण सर्वांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करते, कारण हा 9व्या अध्यायाच्या सारांश श्रवणानंतर आपण जवळपास 50% भगवद्गीतेचं अध्ययन पूर्ण केलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्या सर्वांचं अभिनंदन. आणि आपण या 9व्या अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात की 8व्या अध्यायामध्ये संधिनी शक्ती माताजींनी आपल्याला जे सांगितलं होतं सारांश रूपामध्ये, आपण ते पाहूयात थोडक्यामध्ये. सर्वप्रथम त्यांनी सांगितलं होतं 8व्या अध्यायामध्ये 1 ते 4 श्लोकामध्ये की कृष्णाला कसं प्राप्त करायचं. आणि हा जो प्रश्न होता अर्जुनाने विचारलेला, हा सर्वोत्तम प्रश्न होता. त्याच्यामुळे कृष्णाला कसं प्राप्त करायचं आणि मृत्यू काय आहे, म्हणजे लाईफ इज प्रिपरेशन, डेथ इज एक्झामिनेशन, याच्या संदर्भात भरपूर चर्चा झालेली होती. त्याच्यानंतर या संदर्भामध्ये मृत्यूचा जो परीक्षा आहे त्या परीक्षेसाठीचा पाठ्यक्रम काय आहे, अभ्यासक्रम काय आहे आणि त्याची तयारी आपण कशा पद्धतीने केली पाहिजे या संदर्भात सविस्तर चर्चा झालेली होती. नंतर भगवत प्राप्ती कशी होईल आणि भगवत प्राप्ती आपण का करायची आहे या मुद्द्यांवरतीही सविस्तर चर्चा त्या दिवशीच्या 8व्या अध्यायामध्ये करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर शुद्ध भक्ती ही सर्वोत्तम आहे आणि भक्तियोगी काय करत असतात आणि इतर योगीजन हे काय करत असतात याच्या संदर्भात ही त्या दिवशी चर्चा झालेली होती. आणि हरिनाम हा युगधर्म कसा आहे, चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला जो हरिनाम संकीर्तन यज्ञ दिलेला आहे तो आपल्या जीवनाची परिपूर्णता कशा पद्धतीने प्राप्त करून देतो आणि भक्ती प्रक्रिया कशी सोपी होत जाते हे या अध्यायामध्ये चर्चा करण्यात आली होती. तर आज जर आपण पाहणार आहोत तर राजविद्या राजगुह्य योग. तर पाहूयात परम गुह्य ज्ञान काय आहे. तर आता आपण बघतोय की या अध्यायाचं हे वैशिष्ट्य आहे की या अध्यायामध्ये अर्जुन भगवंताला एकही प्रश्न विचारत नाही आहे. तर भगवंत स्वतःहूनच स्वतःबद्दलचं वर्णन या अध्यायामध्ये करताना आपल्याला दिसून येतं. मग ही चर्चा जी चाललेली आहे ती कुरुक्षेत्रावरती चाललेली होती. आधीचे सगळे प्रश्न जे अर्जुनाने विचारलेले होते ते या संदर्भातले विचारलेले होते. युद्ध का करायला पाहिजे किंवा काय, किंवा योग म्हणजे काय, त्याचे योगशिडी म्हणजे काय, वेगवेगळे प्रश्न आणि त्याच्यातून भगवंताने दिलेली उत्तर होती. पण इथं आपण बघतो की भगवंत स्वतःहून स्वतःबद्दलचं वर्णन सांगतायत आणि कार्यक्षेत्राकडून हा जो प्रवास आहे त्या दोघांच्या संवादामध्ये
तो कार्यक्षेत्राकडून आता हळूहळू घराच्या दिशेने, निजधामाच्या दिशेने तो प्रवास सुरू झालेला. खूप असा मनमोहक आणि विस्मयकारक हा प्रवास आपल्याला या अध्यायामधून अनुभवू शकतो आपण. मग भगवद्गीता, आचार्य असं सांगतात की भगवद्गीता ही एखाद्या दागिन्याची पेटी कशी असते त्या दागिन्याच्या पेटीप्रमाणे आहे. जसं दागिन्याच्या पेटीमध्ये खाली एक भाग असतो, पृष्ठभाग, त्याच्यानंतर वरती त्याला पेटीला ते कव्हर असतं, आणि जे दागिने असतात, मौल्यवान दागिने असतात, तर ते त्या पेटीमध्ये जतन करून ठेवलेले असतात. त्याप्रमाणे भगवद्गीता ही एखाद्या दागिन्याच्या पेटीप्रमाणे आहे असं आचार्य वर्णन करतात. आणि हे जे 18 अध्यायांमधले पहिले 6 अध्याय आहेत, तर तो खालचा भाग आहे, किंवा नंतरचे शेवटचे 6 अध्याय आहेत तो वरचं टोपण आहे त्या पेटीचं. आणि हे मधले जे विभाग आहेत 7 ते 12 पर्यंत, तर ते जे आहेत तर ते म्हणजे हे अमूल्य असं ज्ञान आहे. खूप हे काय म्हणतो आपण की गुह्य आणि खूप मौल्यवान अशी याच्याबद्दलचं ज्ञान आहे, भगवंताबद्दलचं हे ज्ञान आहे. ते अगदी त्या दागिन्यांप्रमाणे जतन करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की आपण हे ज्ञान जर चांगल्या पद्धतीने घेतले, भगवंतावरच्या पूर्ण विश्वासाने घेतले, तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये खूप सुंदर पद्धतीने परिवर्तन घडून येणार आहे. त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की अतिशय महत्वाचा असणारा हा राजविद्या राजगुह्य योग आपण अगदी लक्षपूर्वक एकदम हृदय तुमचं उघडून तुम्ही तो ऐकावा, श्रवण करावा, त्याच्याबद्दल चिंतन करावं, अध्ययन करावं आणि आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करावा. तर याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित पद्धतीने समजण्यासाठी 4 विभागामध्ये याचा विस्तृतपणे आपण चर्चा करणार आहोत. तर 4 विभागामध्ये याची विभागणी करण्यात आलेली आहे. पहिला विभाग आहे ते गुह्य ज्ञान. पहिला श्लोक ते 3 पर्यंतच्या श्लोकामध्ये याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. दुसरा विभाग आहे ते 4 ते 10 पर्यंतच्या श्लोकामध्ये अचिंत्य भगवान, म्हणजे भगवंत अचिंत्य कसे आहेत याच्याबद्दलचं अतिशय सुंदर मनोहारी वर्णन या अध्यायामध्ये करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर भक्तीची उपेक्षा करणारा, म्हणजे भक्तीला नाकारणारा किंवा तिचा निषेध करणारा किंवा द्वेष करणारा, भक्तांचे द्वेषी अशी लोकांचे वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. कारण यांच्यापासून आपण दूर राहू शकू आणि आपल्या भक्तीचा आपण सांभाळ करू शकू, याच्यासाठी भगवंतांनी या ठिकाणी भक्तीच्या उपेक्षा करणाऱ्या लोकांचंही वर्णन दिलेलं आहे. त्याच्यानंतर भक्तीचा महिमा, तर भक्तीचा महिमा किती आगाध आहे त्याच्यात थोडक्यात वर्णन, झलक आपल्याला या अध्यायाच्या शेवटच्या काही श्लोकांमध्ये बघायला मिळते. 26 ते 34 पर्यंतच्या श्लोकांमध्ये आपण भक्तीचा जो महिमा आहे, सुसुखम कशी आहे भक्ती आणि परम गंतव्यस्थान कशी आहे भक्ती, हे आपल्याला या पूर्ण अध्यायामधून आपल्याला समजून येणार आहे. तर आपण खूप हृदय अंतःकरणापासून हे सगळं ज्ञान ऐकावं अशी मी तुम्हाला विनंती करते. तर भगवंत प्रथम श्लोकामध्ये असं वर्णन करतात की कोणाला हे ज्ञान मिळू शकतं याच्याबद्दलचं वर्णन भगवंत या ठिकाणी करत आहेत. भगवंत म्हणत आहेत, श्री भगवान वाच इदं तु ते गुह्यतमं प्रवेक्ष्याम्यनसूयवे ज्ञानं विज्ञान संहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तू माझा कधीच मत्सर करीत नसल्याने मी तुला हे परम गोपनीय ज्ञान, त्यांच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो, जे जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखांपासून मुक्त होशील. भगवंत या ठिकाणी काय सांगत आहेत पहा, की तू माझा कधीच मत्सर करीत नाही, म्हणजे मत्सर किंवा द्वेष करीत नाहीस. मी तुला हे परम गोपनीय ज्ञान, अत्यंत गोपनीय ज्ञान, म्हणजे असं गुह्य असं ज्ञान आणि त्यांच्या अनुभवाचं म्हणजे अनुभूतीचं ज्ञान तुला प्रदान करीत आहे. आणि ज्याची माहिती घेतल्याने, जे जाणून घेतल्याने तू या भौतिक जगातील अस्तित्वातील सर्व दुःखांपासून मुक्त होशील. म्हणजे या ठिकाणी भगवंत हे सांगत आहेत की अर्जुनाला काय हे ज्ञान भगवंत देत आहेत. तर भगवंत या ठिकाणी सांगतात की तू माझा कधीच मत्सर करीत नाहीस आणि माझा कधी द्वेष करत नाहीस. तर आपण बघितलंय की आपल्याला जर अशी इच्छा असेल
की या ब्रह्मांडातील सर्वात जे सर्वोच्च अशी गोष्ट आहे त्याच्याबद्दलचं ज्ञान मला मिळावं, अत्यंत गोपनीय असं रहस्यमय ज्ञान मला मिळावं, तर आपण योग्य ठिकाणी आहात. आपण गीता सारांश ऐकत आहात. तर आपण हे बघितलं पाहिजे की कशा पद्धतीने आपण हृदयामध्ये ही जी द्वेषाची भावना आहे ती काढून टाकली पाहिजे. त्याच्यानंतर असूया, असूया म्हणजे ईर्ष्या, ईर्ष्येची भावना आपल्या हृदयामध्ये असायला नाही पाहिजे. म्हणून साठी ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत की अनसूयेवे आणि ईर्ष्यारहित होऊन जर आपण हे ज्ञान घेतलं तर निश्चितच भगवंत आपल्याला त्याची प्रचिती देतात, अनुभूती आपल्याला त्या ज्ञानामधून मिळू शकते. श्रवण करण्यासाठी दोन गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत. याच्यातून एक अनमोल शिकवण आपल्याला मिळते की एखाद्याच्या समीप जायचं असेल, एखाद्याचं मन जिंकायचं असेल, एखाद्याला प्रभावित करायचं असेल तर ईर्ष्या नको, प्रेम, श्रद्धा आणि विश्वास हवा. तर बघितलं आपण की भगवद्गीता हे मॅन्युअल आहे जीवनाचं, आणि जीवन आपण कशा पद्धतीने व्यतीत करायला हवं जेणेकरून हळूहळू क्रमशः आपण भगवंताच्या भक्तीमध्ये प्रगत होऊ आणि आपल्या जीवनाचं जे अंतिम लक्ष आहे ते प्राप्त करू शकू. तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की एखाद्या व्यक्तीच्या जवळ जर जायचं असेल तर ईर्ष्यारहित होऊन श्रद्धेने, म्हणजे भगवंताप्रती सुद्धा आपल्याला श्रद्धा आणि भगवंताने जे ज्ञान दिले त्याच्या प्रती आपल्याला दृढ श्रद्धा असायला हवी, परम विश्वास असायला हवा. आता इथं पाहिलं आपण की काही जण आहेत तर ते भगवंतांचे जे ज्ञान देणारे असतात त्यांना भेटू इच्छित नाहीत, किंवा भगवंताबद्दलचं जे ज्ञान देतात त्यांच्यावरती ते विश्वास ठेवत नाहीत. एक तर भगवंताबद्दलचं ज्ञान किंवा भगवंतांनी सांगितलेलं ज्ञान, या दोन्हींप्रती त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची असूया असते हृदयामध्ये, किंवा विश्वास नसतो, श्रद्धा नसतो. तर अशा लोकांना हे ज्ञान कधीच प्राप्त होऊ शकत नाही. ते असं आपण बघतोय की भगवानांची अचिंत शक्ती जी आहे, षड ऐश्वर्य पूर्ण असे भगवंत आहेत, ते त्यांच्या शक्तींनी युक्त आहेत, किंवा असंख्य ब्रह्मांडाची निर्मिती ते क्षणात करू शकतात, किंवा क्षणांमध्ये ते सगळ्या गोष्टींचा विध्वंसही करू शकतात. तर मग त्या लोकांना असं वाटतं की अरे हे कसे स्वतःबद्दल एवढं बोलत आहेत, गीतेमध्ये सांगत आहेत की माझं पूजन कर, माझ्यावरती श्रद्धा ठेव आणि मला नैवेद्य अर्पण कर, माझ्याबद्दल बोल, तू मला प्राप्त करशील. हे जे सांगत आहेत भगवंत त्याच्यावरती त्यांचा विश्वास नसतो. ते त्यांना असं वाटतं की कोणीतरी ही व्यक्ती वाढवून चढवून सांगते, किंवा असं त्यांना वाटत असतं की अर्जुनाला ज्ञान देणारे हा राजकारणी व्यक्ती आहे किंवा एक राजा आहेत, परंतु पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, सर्व कारणांचे कारण आहेत, या गोष्टींवरती त्यांचा अजिबात विश्वास नसतो. तर अशा व्यक्तींना हे ज्ञान मिळू शकत नाही. त्याच्यामुळं आपण अशा लोकांपासून दूर राहिलं पाहिजे. तर या ठिकाणी भगवंतांनी एक सांगितलेलं आहे की अजून काही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी सांगितलेले आहेत की तू अशा भौतिक क्लेशांपासून तू मुक्त होशील. अर्जुनाला पहिल्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की तू अशा भौतिक क्लेशांपासून, दुःखांपासून मुक्त होशील. तर हे भौतिक क्लेश कुठल्या प्रकारचे आहेत आपण मागे पण पाहिलेलं आहे की आध्यात्मिक क्लेश म्हणजे शरीर आणि मनापासून होणारे क्लेश, त्याच्यानंतर दैविक प्रकृतीपासून होणारे क्लेश, त्याच्यानंतर भौतिक क्लेश म्हणजे आध्यात्मिक, दैविक आणि भौतिक क्लेश, अशा ते क्लेशांचं वर्णन येतं. तर यामध्ये शरीर आणि मनापासून होणारे, नंतर प्रकृतीपासून होणारे क्लेश, आणि त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे इतर जीवजंतूंपासून जे त्रास उद्भवतात, जे क्लेश होतात, तर त्याला म्हणायचं भौतिक क्लेश. तर आपण या सर्वांपासून म्हणजे या क्लेशांपासून आपल्याला मुक्ती मिळते जर हे ज्ञान आपण घेतलं. तर त्याचे परिणाम काय होतात ते भगवंत या ठिकाणी विस्ताराने सांगत आहेत. आपण हे ज्ञान प्राप्त केल्यानंतर अशा शरीरापासून होणाऱ्या क्लेशांपासून आपली सुटका होते, हे निश्चित. मग महत्वाची शिकवण आपण आत्ताच पाहिली की कोणाच्या जवळ जायचं असेल तर मन जिंकायचं असेल कोणाच्यावर, तर एखाद्याला प्रभावित जरी करायचं असेल तर ईर्ष्या नाही, प्रेमाने, भक्तीने आणि श्रद्धेने आपण ह्या गोष्टी प्राप्त करू शकतो.
आता श्लोक क्रमांक 2 मध्ये भगवंत या ठिकाणी खूप सुंदर वर्णन करतायत की ह्या ज्ञानाचं काय काय वैशिष्ट्य आहेत ते भगवंत या ठिकाणी आपल्याला खूप छान पद्धतीने सांगत आहेत. श्लोक क्रमांक 2, राजविद्या राजगुह्यं पवित्रम इदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. अर्थात सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे. हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. बघा, म्हणजे भक्ती जो मार्ग आहे तो खरंच सुसुखम आहे, अत्यंत सुखकारक आहे असं भगवंत स्वतःच या ठिकाणी त्या ज्ञानाची वैशिष्ट्ये सांगताना सांगत आहे. आणि आपण बघू शकतो की ज्या व्यक्तींना अशी इच्छा झालेली आहे की ब्रह्मांडामध्ये परमश्रेष्ठ असं काय ज्ञान आहे, तर ते ज्ञान प्राप्त करण्याची संधी प्रभुपादांनी जशी आहे तशी, भगवद्गीता जशी आहे तशी या ग्रंथामध्ये आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे त्यांच्या तात्पर्यांमध्ये. तर ह्या सर्वोच्च जे ज्ञान आहे, वैदिक ज्ञानाचा सर्वोच्च भाग आहे. जसा की आपण आंबा पाहू शकतो, तर आंब्याची कोय एक असते, साल एक असते. त्याच्यानंतर आंब्याची जो महत्वाचा भाग असतो तो म्हणजे आंब्याचा गर, ज्याच्यामुळं ती मधुरता ती आपण अनुभवू शकतो. तर तो जो आंब्याचा गर आहे त्याची सुद्धा तुलना आपण या ज्ञानाशी करू शकतो की हे ज्ञान घेतल्याने आपण भगवंताची भक्ती करून जीवन सार्थक बनवू शकतो. म्हणून हे ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे, कारण ते सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्वाबद्दलचं आहे. परमशुद्ध आणि आत्म्याची प्रत्यक्ष अनुभूती करून देणार आहे. म्हणजे हे जाणल्याने आपण धार्मिक, खऱ्या अर्थाने आपण धार्मिक होऊ शकतो. तर समस्त रहस्यांमध्ये हे परम रहस्य आहे, कारण जगात जास्तीत जास्त लोक आपण बघतो की खूप लोक ईर्ष्याळू आहेत आणि त्या लोकांना या भगवंताच्या ज्ञानाप्रती काही आस्था नाही. त्यामुळे हे जे भगवद्गीतेमध्ये जे ज्ञान दिलेलं आहे ते सगळ्यांसाठी भगवद्गीता अवेलेबल आहेत, परंतु सगळेच जण हे ज्ञान प्राप्त करू शकत नाहीत किंवा सगळेच जण हे समजू शकत नाहीत. आपण बघू शकतो की ते अक्षर वाचू शकतात, पण त्या अक्षरांमधील जो मतितार्थ जो भगवंतांना सांगायचा आहे तो मात्र त्यांना कळू शकत नाही, कारण ते ईर्ष्येने प्रेरित प्रभावित झालेले आहेत. म्हणून साठी पुढे हे सांगितलं की हे ज्ञान अविनाशी आहे. आणि म्हणजे हे अविनाशी म्हणजे काय, तर या जन्मांमध्ये आपण जर हे ज्ञान घेतलेलं असेल आणि आपला जेव्हा मृत्यू होतो तर मृत्यू नंतरही हे ज्ञान आपल्या आत्म्यासोबत आपली साथ देत असतं. अगदी अंतिम परमलक्ष जरी प्राप्त झालं, भगवंताच्या धामामध्ये आपण जरी गेलो तरी त्या ठिकाणी सुद्धा ते ज्ञान आपल्या सोबत असतं. एवढं सुंदर अशा पद्धतीने ह्याची वैशिष्ट्ये आहेत की ते गोपनीय आहे, सर्व ज्ञानांचा राजा आहे, अत्यंत पवित्र आहे, अनुभवजन्य आहे, अनुभूती देणारा आहे, नंतर आत्मज्ञान करून देणार आहे आणि त्याच्यानंतर ते धर्माची परिपूर्णता आहे. आणि हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुलभ आहे, सुखकारक आहे. म्हणजे कोणीही व्यक्ती हरे कृष्णा मंत्र हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, अगदी सहजपणे या मंत्राचं उच्चारण करू शकतो. एखादं तुलसी पत्र भगवंतांना अर्पण करू शकतो, त्याच्यानंतर पाणी किंवा एखादं फळ अर्पण करून सुद्धा भक्ती मार्गाची आपण सुरुवात करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. सुखकारक म्हटलंय कारण आहे ना की अत्यंत सुखाची अनुभूती आपल्याला याच्या पालनाने होऊ शकतं आणि हे अनुभवजन्य आहे, आपण हा अनुभव घेऊ शकतो. उदाहरणार्थ आता तुम्ही हे ऐकत आहात, गीता सारांश तुम्ही ऐकत आहात, म्हणजे किती सहज प्रक्रिया आहे की फक्त आपण श्रवण करत आहोत. श्रवणाने या भक्तीचा तिची सुरुवात झालेली असते. म्हणजे खूप सिंपल आहे आणि अनुभव घेण्यासाठी सुद्धा सहज आहे. आता हे ज्ञान काय करते, नेमकं या ज्ञानाने घेतल्यामुळं नेमकं काय परिणाम होत असतो तर तो आपण बघूयात. या ज्ञानाने
भगवंतांनी मगाशी जसं सांगितलं की शुद्ध होशील, म्हणजे पापांच्या प्रतिक्रियांचे शुद्धीकरण हे ज्ञान घेतल्याने होत असते. आता पापांच्या प्रतिक्रियांबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊयात. हे आपण बघू शकतो की या ठिकाणी स्लाइड मध्ये बघितलं की माती आहे, मातीमध्ये बीज टाकलं जाते, त्याच्यानंतर त्या बीजाला, हरे कृष्ण हरे कृष्ण, हा माताजी थोडासा आवाज येतोय. की आपण बघू शकतो की या ठिकाणी माती आहे, माती, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बीज टाकलं जातंय, त्याच्यानंतर त्याच्यातून अंकुर फुटलेला आहे, पानं वाढलेली आहेत, फुलं आलेली आहेत, त्याच्यानंतर त्या झाडाला फळ आलेलं आहे. तर इथं असं वर्णन करण्यात आलेलं आहे की ही जी माती आहे ती पाप करण्याची प्रवृत्तीशी तिची तुलना केलेली आहे. हे जे बीज आहे तर ते बीज म्हणजे पाप करण्याचं आहे, आणि त्या बीजाला जेव्हा अशा प्रकारच्या प्रवृत्तीला अनुकूल असं वातावरण मिळतं तर त्यावेळेस ते पाप करण्याची प्रवृत्ती वाढत जाते, आणि त्याच्यानंतर त्याला फुलं येतात, म्हणजे त्या प्रतिक्रिया आणि फळाच्या रूपामध्ये त्या पापांच्या प्रतिक्रिया मिळत राहतात. तर आपण बघू शकतो की पापाच्या प्रतिक्रियांचे शुद्धीकरण याचा अर्थ तरी काय आहे. तर पूर्वी गतजन्मांमध्ये पाप पुण्य केले असतील तर त्या असा आपल्याला या जन्मांमध्ये त्याचा परिणाम म्हणून आनंद आणि कष्टाची अनुभूती आपल्याला होत असते. हरे कृष्ण. अनंगोपी माताजी थोडस इतर आवाज कमी करता येतील का? हरी बोल. हरी बोल. हा माताजी प्लीज, आवाज येतोय थोडासा डिस्टर्बन्स होतोय. ओके सर. तर पापाच्या प्रतिक्रियांचे शुद्धीकरणाचा अर्थ काय आहे की पूर्वी गत जन्मामध्ये पाप पुण्य केलेले आहेत आणि त्या आधारावरती या जन्मामध्ये सुद्धा आपल्याला आनंद आणि कष्टाची अनुभूती होत असते. तर हे या जन्मामधले नसतात, तर काही जन्मांमधले या प्रकारचे चुकीच्या क्रिया किंवा पापक्रिया घडून आलेल्या असतात. तर आता आपण बघू शकतो की कोरोना महामारी चाललेली आहे, याच्यामध्ये काही जणांना खूप कष्ट, खूप त्रास भोगावा लागत आहे, तर काही जणांना इतर कष्ट, इतके कष्टामधून ते जात नाहीयेत आणि ते आनंदी आहेत अशा वातावरणामध्ये सुद्धा. तर याचं कारण म्हणजे काय की गतजन्मांमधील त्यांच्या ज्या कृती झालेल्या आहेत किंवा या जन्मांमध्ये किंवा गेल्या कित्येक जन्मांचे त्यांचे हे पाप पुण्याच्या क्रिया झालेल्या आहेत, त्याचे परिणाम ते या जन्मामध्ये भोगत आहेत. तर आपण बघू शकतो की याच्यातून आपल्याला काय शिकवण मिळते. तर पापाच्या प्रवृत्तीवरती नियंत्रण करा. ही प्रवृत्ती विषारी सर्पाप्रमाणे आहे, अत्यंत घातक आहे, कारण सुप्तावस्थेतही विषारी आहे. याच्यातून आपल्याला एक शिकवण मिळते की पाप करण्याची जी प्रवृत्ती असते तीच आपण समूळ नष्ट केली पाहिजे. पण याच्या ठिकाणी आपण बघतो की हे नष्ट करण्यासाठी खूप शक्तीची गरज आहे, आणि आपण गतजन्मांमध्ये ज्या कृती केलेल्या ते या जन्मांमध्ये आपल्याला कल्पना नाहीये, पण ती कशी आपण नष्ट करू शकतो. तर ती जी शक्ती आहे हे पापकृत्याची प्रतिक्रिया नष्ट करण्याची, तर ती शक्ती आपल्याला भक्तीमधून मिळत असते. फक्त पापक्रियांच्या प्रतिक्रियाच नष्ट होत नाहीत किंवा फळच नष्ट होत नाहीत, तर पाप करण्याची प्रवृत्ती हीच भक्तीमुळे नष्ट होते. हे खूप विस्मयकारक गोष्ट आहे, परंतु भगवंत या ठिकाणी स्वतः सांगत आहेत की तू त्या पापकर्मांपासून मुक्त होशील, पापकर्माची प्रवृत्तीच नष्ट होणार आहे. तर पण आपण इथं बघू शकतो की पापाच्या प्रवृत्तीवरती नियंत्रण करा असं सांगितलं गेलंय, आणि ही प्रवृत्ती विषारी सापाप्रमाणे आहे. जसं आपण बघतो की साप निद्रित अवस्थेमध्ये जरी असला आणि त्याला जर आपण डसलं म्हणतो आपण, तर तो तात्काळ सावध होऊन आपल्याला दंश करतो आणि या ठिकाणी मृत्यू होऊ शकतो. तर त्याच्यामुळे ही जी पापाची प्रवृत्ती आहे ती समूळ नष्ट व्हायला पाहिजे. आपल्यामध्ये ती शक्ती नाही, तर भगवंताच्या भक्तीमध्ये या प्रकारची शक्ती आहे, त्याच्यामुळे याचं अनुसरण, भक्तीचं अनुसरण आपण केलं पाहिजे. तर पापाच्या प्रतिक्रियांच्या शुद्धीकरणाबद्दल इथं सांगितलं गेलंय की पाप पुण्य भूतकाळामध्ये आपण केलेले आहेत, वर्तमान परिस्थितीमध्ये त्याचे आपल्याला आनंद आणि कष्टाचा अनुभव होत असतो, आणि पाप पुण्य वर्तमानात केलेले आहेत त्याचा भविष्य काळामध्ये आपल्याला आनंद आणि तणाव निर्माण होऊ शकतो. तर हे जे चक्र आहे
हे ब्रेक करायचं असेल आपल्याला पापांचं वगैरे, तर ह्याच्यासाठी भक्तीशिवाय आपल्याकडे काही पर्याय नाहीये. तर आपण बघतो की काही लोक हे त्यांच्या जीवनामध्ये चांगले वागत असतात, परंतु त्यांना खूप अनुभव किंवा त्यांना खूप वाईट घडत असतं त्यांच्या जीवनामध्ये. तर अनेकांना हा प्रश्न पडतो की चांगल्या लोकांच्या जीवनामध्ये वाईट का घडून येतं. तर त्याचं उत्तर आपण बघू शकतो की चांगल्या लोकांसोबत वाईट का घडतं. ज्या अर्थी काही वाईट घडत आहे त्या अर्थी आपण काही वाईट कर्म करून विसरून गेलेलो आहोत. जशी करणी तशी भरणी, म्हणजे पेराल तेच उगवेल. म्हणजे जर आपण चांगली कृत्य केलेले असेल तर आपलं भविष्य काळ देखील चांगला आहे. आणि हे कसं सर्वात जास्त चांगलं आणि श्रेयस्कर कृत्य म्हणजे भगवंताची भक्ती आहे, जे करून आपल्याला अंतिम गंतव्यस्थान मनुष्य देहाचं म्हणजे भगवंताचं प्रेम आणि भगवंताचं धाम ते प्राप्त करू शकतो. आता आपण दुसऱ्या विभागाकडे जात आहोत की अचिंत्य भगवान. अतिशय सुंदर असा हा विभाग आहे. तर श्लोक क्रमांक 4 ते श्लोक क्रमांक 10 पर्यंत याचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. तर आपल्याला सारांश रूपाने आपण हे पाहत आहोत, परंतु माझी विनंती आहे की तुम्ही भगवद्गीतेचे हे जे अध्याय आहेत, भगवद्गीता जशी आहे तशी ही जी गीता आहे ती जरूर वाचत जावा. आणि प्रभुपादांचे जे तात्पर्य आहेत तर ते अगदी लक्षपूर्वक जर आपण वाचले तर खरोखर एक असा अनुभव येतो की प्रभुपाद आपल्या जवळ बसून आपल्याला हे जे ज्ञान आहे, परमगुह्य ज्ञान आहे अचिंत्य भगवंतांबद्दलचं, हे खरोखर समजून सांगत आहेत. तर तोही अनुभव आपण सगळ्यांनी घ्यावा ही सगळ्यांना विनंती. तर अचिंत्य भगवंत कसे आहेत तर आपण काही उदाहरणांवरून सांगू शकतो. की आता इथं कार दिसत आहे या स्लाइडमध्ये. तर कारला आपल्याला काय दिसतंय की 4 चाक आहेत, काचा आहेत, व्हील आहे, त्याचा रंग कळतोय आपल्याला. दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दुसऱ्या इमेजमध्ये दिसतंय की फुलांना स्पर्श करू शकतोय आपण, सुगंध घेऊ शकतो. आणि इकडं जे इथे हे या बाबतीमध्ये आपल्याला स्पष्टता आहे की स्पर्श करणं, डोळ्यांना दिसणं, क्लिअरिटी आहे की हे असं दिसतंय म्हणूनसाठी. परंतु दुसऱ्या याच्यामध्ये आता आपण लक्षणांवरून काही गोष्टींचा आपण अनुभव घेऊ शकतो. तर ते कसं, तर आता हवा आपल्याला दिसत नाही, तर वारा वाहत आहे किंवा नाही हे आपल्याला कसं कळतं. झाडांची हालचाल होते, झाडं हालायला सुरुवात होतात, पानं हालायला सुरुवात होतात, तर त्याच्यावरून आपल्याला कळतं की हवा वाहत आहे, हवा चालू आहे, हे त्याच्यावरून आपल्याला समजतं. तसंच आत्म्याचं जे लक्षण आहे ते म्हणजे चेतना. म्हणजे शरीरामध्ये जर चेतना असेल तर ते त्या आत्म्याचं लक्षण आहे. म्हणजे लक्षणांवरून त्या गोष्टीच्या अस्तित्वाचा अनुभव आपण घेऊ शकतो. जसं आपण बघू शकतो की आपल्या पायामध्ये जर काटा टोचला तर आपल्याला पूर्ण शरीराला ते समजतं, पहिल्यांदा आपल्याला मेंदूला समजतं आणि ते अनुभव येतो की याचा अर्थ काय आहे की आपल्या शरीरामध्ये चेतना आहे, चेतनेचं अस्तित्व आहे. ह्याच्यावरून आपल्याला कळतं की आत्म्याचं चेतना हे लक्षण आहे. म्हणजे लक्षणांवरून आपण तो अनुभव घेऊ शकतो. इथं ईशोपनिषद मध्ये एक श्लोक क्रमांक 5 मध्ये एक वर्णन देण्यात आलेलं आहे. तर ते श्लोक वाचल्यानंतर आपल्याला अर्थ वाचल्यानंतर थोडक्यामध्ये अगदी एक शिंपला समुद्राचं वर्णन करू शकत नाही, पण काही श्लोक आपण घेतलेले आहेत जेणेकरून आपल्याला थोडी फार कल्पना येऊ शकते. ईशोपनिषद मधले श्लोक वाचते. श्लोक क्रमांक 5. तदे जती तन्यजती तद्दूरे तदवंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः. अनुवाद: ईश्वर चालतात आणि चालतही नाहीत, ते अत्यंत दूर आहेत तसेच ते अत्यंत निकटही आहेत. ते सर्वांमध्ये आहेत तसेच ते सर्वांमध्ये असूनही बाहेर देखील आहेत. तर हे वर्णन ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटू शकतं की किती परस्पर विरोधी गोष्टी या ठिकाणी एकाच वेळी चाललेल्या आहेत भगवंताच्या बाबतीमध्ये. म्हणजे भगवंताबद्दलचं हे वर्णन आहे खूप सुंदर आहे आणि विस्मयकारक आहे. तर आपण बघू शकतो की आपण आता इथं बसलेलो आहोत, दुपारचा प्रसाद आपण घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण
चपाती वगैरे, तर ते खाताना आपण चावलेलं आहे फक्त, आणि त्याच्यानंतर आपण काय केलं तर काही केलं नाही, तर ते घास गिळल्यानंतर त्याचं जे पचन आहे ते आपोआप होते. आपला हा रोजचा अनुभव आहे, पण आपण हा विचार करत नाही कधी की हे कसं घडत असेल. तर अनेक प्रकारचे वेगवेगळे रासायनिक प्रक्रिया आपल्या पोटामध्ये जठरामध्ये होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे ऍसिड त्याच्यामध्ये मिसळलेले जातात. भगवंत स्वतः विभूती योगामध्ये म्हणतात की अहम वैश्वानरो भूत्वा, म्हणजे मी हा वैश्वानर अग्नी आहे जो प्रत्येकाच्या जठरामध्ये स्थित आहे, आणि त्याच्यामुळं प्रत्येकाच्या अन्नाचं पचन होतं आणि प्रत्येकाला जीवन जगण्यासाठीची जी ऊर्जा आहे त्या अन्नामधून ती शक्ती प्रत्येकाला मिळत असते. तर अशा पद्धतीने आपण बघतो की इथं लिहिलं की ईश्वर चालतात आणि चालतही नाहीत. ते अत्यंत दूरही आहेत, गोलोकधामामध्ये ते आहेत, जे कित्येक दूर आहे, आपल्याला ते समजू शकत नाही. त्याच्यानंतर आपल्या हृदयस्थ म्हणजे परमात्म्याच्या रूपाने ते आपल्या हृदयामध्ये आहेत, आपल्या सोबतही आहेत. तसेच ते सर्वांमध्ये आहेत आणि सर्वांमध्ये असून देखील या भौतिक प्रकृतीशी त्यांचा असा प्रत्यक्ष संबंध येत नाही. त्याच्यामुळं आपण हे वाचून निदान ही कल्पना येऊ शकते आपल्याला की ते सर्वांमध्ये असून देखील बाहेर देखील आहेत. म्हणजे भगवंतांच्या मध्येच सगळ्या गोष्टी आहेत, परंतु भगवंत त्या भौतिक जगापासून वेगळे आहेत. दुसरं एक उदाहरण आहे, श्लोक क्रमांक 9.8 मध्ये आपण बघू शकतो. इथं दिलेलं आहे, प्रकृती स्वामवष्टभ्यम विसृजामि पुन्हा पुन्हा भूतग्रामम मिमम कृत्स्नाम वशम प्रकृते वशात. अर्थात संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे, माझ्या इच्छेनेच ते पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेनेच तिचा प्रलय होतो. मगाशी आपण पाहिलं की सर्व विरोधाभास त्या श्लोकामध्ये आपल्याला दिसून आला, ईशोपनिषदाच्या श्लोकामध्ये, आणि भगवंतांच्या ज्या शक्ती आहेत त्याच्याबद्दलचं थोडक्यामध्ये वर्णन आपण पाहिलेलं की भगवंतांच्या इतक्या अनंत शक्ती आहेत आणि त्यांच्या अशा भगवंतांमध्ये त्या प्रस्तुत असतात, याची चर्चा आपण पाहिलेली आहे. आणि पुढील श्लोकांमध्ये भगवंत हे कथन करीत आहेत की ते आपल्याला ते आपण त्यांच्यावरती, म्हणजे ह्या जो 8वा श्लोक आहे त्याच्यावरती आपली दृढ श्रद्धा व्हावी म्हणून साठी मगाशीचा जो ईशोपनिषदचा जो श्लोक आहे तो आपण बघितलेला आहे की किती परस्पर विरोधी गोष्टी भगवंतांमध्ये विद्यमान आहेत, एकाच वेळी विद्यमान आहेत. तर श्लोक क्रमांक 8 मध्ये आपण आता पाहिलं की ज्याप्रमाणे आपण एका उदाहरणावरून ह्या गोष्टी बघू शकतो की संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे, माझ्या इच्छेनेच ती पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेनेच तिचा प्रलय आणि शेवट होते. एका उदाहरणावरून आपण हे पाहू शकतो की एखाद्या फॅक्टरीचा मालक असेल आणि तो म्हणजे अनेक फॅक्टरी असतील समजा त्याच्या, तर तो जरुरी नाही की तो प्रत्येक फॅक्टरीमध्ये उपस्थित असणं. तर त्याच्या म्हणण्यानुसार त्यांनी जसे आदेश दिलेले आहेत त्या आदेशानुसार हे सगळीकडे कार्य त्याच्या प्रत्येक फॅक्टरीमध्ये चाललेलं आपल्याला दिसून येतं. मग या भौतिक जगातील एक काही फॅक्टरींचा मालक हे सगळं करू शकतो, तर ज्यांनी अखिल सर्व ब्रह्मांडाची निर्मिती केलेली आहे, सर्व कारणांचं कारण जे आहेत ते भगवंतांना हे शक्य होणार नाही का? निश्चितच शक्य, कारण त्यांच्याकडूनच ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. हा श्लोक अत्यंत महत्वपूर्ण आहे, कारण सर्वाधिक हा जो श्लोक आपण अध्ययन केला की संपूर्ण भौतिक सृष्टीत भगवंताच्या अधीन आहेत, याचं छान पद्धतीने अध्ययन केलं आणि हा समजून घेतला तर आपल्याला भगवद्गीता समजणं खूप खूप सोपं जाईल. कारण सगळ्या गोष्टींचा स्रोत जे आहेत ते भगवंतच आहेत. भगवान षडऐश्वर्यपूर्ण आहेत आणि अनेक शक्ती भगवंतांमध्ये विद्यमान आहेत. हे जर आपल्याला समजलं तर इतर अनेक गोष्टी समजणं आपल्याला सोपं जाईल. इथं दिलंय की श्लोक क्रमांक 10,
मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगद्वी परिवर्तते. हे कौंतेया, माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते. तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती होते व संहार होतो. भगवंत या ठिकाणी सांगत आहेत की भगवंताच्या ज्या अनंत शक्ती आहेत त्या शक्तींपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती आहे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली हे सर्व कार्य चाललेले असते आणि तीच शक्ती हे तीच भगवंताच्या अध्यक्षतेखाली सर्व प्राण्यांची चराचर प्राण्यांची निर्मिती करते आणि तिच्या नियंत्रणाखाली या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो. तर आपण असं अनेक वेळा बघतो की आता समजा आपण बघतो की तीच धरणी आहे, तेच पाणी आहे, तोच सूर्यप्रकाश आहे, पण त्याच धरणीतून एका झाडाला आंबा येतो, एका झाडाला सफरचंद येतं, दुसऱ्या झाडाला केळीच्या झाडाला केळी येतात. जमीन तीच आहे, सूर्यप्रकाशही तोच आहे आणि पाणीही तेच आहे. तरी असं का घडतं? कारण ह्या सर्व गोष्टींचा जो मूळ स्रोत आहे ते म्हणजे भगवंत आहेत. भगवंताच्या केवळ दृष्टिक्षेपाने ह्या प्रकृतीमध्ये ह्या भौतिक प्रकृतीमध्ये या सर्व जीवांना गर्भस्थ केलं जातं. आपण भगवद्गीता जर वाचली, तात्पर्य वाचलं तर खूप सुंदर वर्णन या श्लोकामधल्या तात्पर्यांमध्ये प्रभुपादांनी दिलेलं आहे. तर एक साधं फूल बघितलं आपण, साधं फूल, उमललेलं फूल जर आपण पाहिलं तर फुलांमध्ये काय काय आहे? तर फुलांमध्ये गंध आहे, सुगंध आहे, आकृती आहे, त्याच्यानंतर त्याला रंग आहे, त्याला परागकण आहेत, त्याच्यानंतर एक मध असतो फुलांमध्ये, तोही आहे. तर साधं एक फूल पाहूनही कुणी कृष्ण भावना भावित होऊ शकतं असं प्रभुपाद नेहमी म्हणायचे. आणि इथं आपण बघू शकतो की आपण हे समजून घेतलं पाहिजे की हे सर्व जे आहे ती भगवंताची प्रकृती आहे आणि भगवंताच्या प्रकृती ही अनेक शक्तींमधील एक शक्ती आहे. तर आता आपण थोडीशी चर्चा करणार आहोत की भौतिक प्रकृती कसं, याला भगवंतांनी काय म्हणलंय की भौतिक जग जे आहे हे दुःखालयम आहे, अशाश्वत आहे, असा स्टॅम्प भगवंतांनी स्वतःच या भौतिक प्रकृतीवरती मारलेला आहे. कारण तसं बघायला गेलं ना तर ही दुःख वगैरे का जीवनामध्ये येतात, तर त्याचं दुःखाचं मूळ कारण आहे हे जे शरीर आपल्याला मिळाले. आपण जर दुःखांची किंवा त्रास होणाऱ्या गोष्टींची जर लिस्ट काढली तर जवळपास बरीचशी जी लिस्ट आहे ती ह्या शरीरापासून मिळणाऱ्या दुःखांमुळं आपल्याला दिसून येईल की त्याच्याशी संबंधित हे सगळे दुःख आहेत. तर याच्यातून आपण जी शिकवण ह्या 2 श्लोकांमधून घेतोय की भगवंताचे एक नाव आहे अद्भुत कर्मणा. जर ते अद्भुत कार्य करीत नसतील तर ते भगवंत कसे, नाहीतर ते आपल्याप्रमाणे सीमित राहतील. तर आपल्याला जे स्वातंत्र्य आहे हे मर्यादित स्वातंत्र्य आहे, भगवंत हे विराट आहेत. श्लोक क्रमांक 11. अवजानान्ति मामूढा मानुषं तनुमाश्रितं परम भाव भजानान्तो मम भूत महेश्वरम. अर्थात जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत. इथं भगवंत असं सांगत आहेत की मी मनुष्य अवतारामध्ये, मनुष्य रूपामध्ये जेव्हा अवतार घेतो तेव्हा जी मूढ लोक आहेत तर ते मला समजू शकत नाहीत, कारण ते माझा द्वेष करतात आणि त्या ठिकाणी दिलंय की उपहास करतात आणि अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परमाधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाही, कारण ते भगवंताचा द्वेष करतात. आणि भगवंत त्यांना असं वाटतं की मला जसे 2 हात आहे, 2 पाय आहे, 2 डोळे आहे, 2 कान आहेत, 1 नाक आहे, 1 मुख आहे, त्याचप्रमाणे हे दिसतात. तर भगवंत द्विभुजधारी म्हणजे त्यांचं जे स्वरूप आहे त्या सच्चिदानंद स्वरूप आहे. हे सामान्य व्यक्तीप्रमाणे दिसत असले तरी ते सामान्य नाहीत, ते असामान्य व्यक्तिमत्व आहे, सर्वोच्च व्यक्तिमत्व आहे. परंतु जे लोक भगवंताचा द्वेष करतात तर ते जाणू शकत नाहीत की ते परम ईश्वर आहेत आणि भगवंताचं हे जे दिव्य स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे,
सर्व कारणांचे कारण भगवंत आहेत ते जाणू शकत नाहीत. भगवंत परमेश्वर आहेत ही गोष्ट, हे जे गुह्य ज्ञान आहे हे त्यांना कधीही मिळू शकत नाही. तर आपण या ठिकाणी अनमोल शिकवण एक सांगितलेली आहे की भगवंतांना सामान्य मनुष्य समजणे ही करोना महामारीप्रमाणे एक मानसिक संक्रमण आहे आणि मनाची रोगट अवस्था आहे. आपण पाहिलं या विभागामध्ये की कशा लोकांपासून आपल्याला दूर राहायला भगवंत सांगत आहेत. तर जे द्वेषी आहेत, जे भगवंताबद्दलचा द्वेष करतात, असूया करतात, मत्सर करतात, ज्यांना श्रद्धा नाही भगवंतांबद्दलची, अशा लोकांपासून आपण नेहमी दूर राहायला पाहिजे, हे भगवंत या ठिकाणी आपल्याला सांगत आहेत. तर भगवंतांना सामान्य मनुष्य समजणे ही करोना महामारीप्रमाणे मानसिक संक्रमण अवस्था आहे. ही अतिशय रोगट अवस्था आहे आणि या भगवंतांना न मानणे किंवा भगवंताचं अस्तित्व न मानणे, भगवंतावर श्रद्धा न ठेवणे, ह्याला कारण काय आहे? तर अशा लोकांचा संग केल्यामुळं इतर मनुष्य देखील भगवंतावरच्या अस्तित्वावरती विश्वास ठेवत नाहीत आणि आपण बुद्धिमत्तेकडून मूर्खामध्ये जमा होऊ शकतो. म्हणूनसाठी अशा लोकांपासून आपण दूर राहिलं पाहिजे. अशा लोकांचा संग आपण घेतला नाही पाहिजे, जे आपल्या भक्तिमय कार्यांमध्ये बाधा उत्पन्न करू शकतात. तर ही खूप महत्वाची शिकवण आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. इथं आपण बघूयात की श्लोक क्रमांक 14 मध्ये भगवंत अनन्य भक्त जे आहेत, भगवंताचे जे अनन्य भक्त आहेत, ज्यांचा संग आपण केला पाहिजे आणि भगवंताची भक्ती प्राप्त करण्यासाठी आपण कशा लोकांच्या सहवासामध्ये राहिलं पाहिजे, तर त्या लोकांचं वर्णन या ठिकाणी भगवंत देत आहे. आपण बघितलं की भगवंत स्वतःहूनच हे ज्ञान अर्जुनाला अगदी आनंदाने सांगत आहे. श्लोक क्रमांक 14, सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रता नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. अर्थात, हे महात्मे जन सतत माझे कीर्तन करीत, दृढनिश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात. भगवंत या ठिकाणी त्यांच्या भक्तांचं वर्णन देत आहे. ते सांगतात की जे भक्त माझे सतत कीर्तन करीत असतात, माझ्याबद्दल इतरांना सांगत असतात किंवा भगवंताच्या लीला श्रवण करत असतात आणि दृढ निश्चयाने, इथं दृढता ही आणि निश्चय हा खूप महत्वाचा आहे. दृढ निश्चयाने प्रयत्न करीत मला वंदन करीत आहेत. म्हणजे भगवंतांना शरण गेलेले असे जे महात्मे आहेत, तर ते त्यांचं वर्णन, अनन्य भक्तांचं वर्णन या ठिकाणी भगवंतांनी केलेलं आहे आणि भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात. म्हणजे इथं अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या भगवंतांनी सांगितल्या आहेत. त्यांना भगवंतांनी महात्मा म्हटलेलं आहे, म्हणजे महान आत्मे आहेत ते आणि सतत माझं कीर्तन करतात, माझ्याबद्दल बोलतात, दृढता दाखवतात. म्हणजे आज केले उद्या नाही असं नाही, निश्चयाने, म्हणजे दृढता ही अत्यंत भक्तिमय कार्यासाठी गरजेची आहे आणि प्रयत्न हेही देखील गरजेचं आहे. आणि भगवंताला ते वंदन करतात आणि भावना, भक्तीची भावना ही या ठिकाणी खूप महत्वाची आहे. नित्य, नित्य म्हणलेले जे दररोज या गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे. जसं की हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे हा मंत्र रोज जप करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर भगवंताला भोग अर्पण करणं, तुलसीपत्र वाहणं हे गरजेचं आहे, नित्य गरजेचं आहे. तर त्या लोकांना भगवंतांनी महात्मेजन दृढ निश्चयाने जे मला वंदन करतात त्यांचं भगवंत या ठिकाणी वर्णन करत आहे. तर अशा लोकांचा आपण संग केल्याने आपल्याला जर अनन्य भक्ती प्राप्त करायची असेल तर अशा लोकांचा संग आपण केला पाहिजे. तर आपण इथं बघतो की आपली ही जी अनमोल शिकवण आहे ही खूप खूप महत्वाची आहे की काय गरजेचं आहे आणि काय आपण कशाचा त्याग केला पाहिजे. तर इथं सांगितलंय की आपली संपत्ती, आपली नातीगोती ही केवळ शून्याची एक ओळ मात्र आहे, ज्याचे काही मूल्य नाही. या सर्वांपुढे कृष्णरूपी एक अंक लावून आपण आपल्या जीवनाला अमूल्य बनवा. म्हणजे आपण जर लिहित गेलो 0 तर त्याची काय किंमत असणार आहे? शून्यच किंमत असणार. परंतु त्याच्या पुढे जर श्रीकृष्ण रूपी एक आकडा लावला तर त्या शून्याला सगळ्या अर्थ येतो. म्हणून साठी भगवंताची भक्तिमय
क्रिया ही अत्यंत आवश्यक आहे, ज्याच्यामुळं आपल्या मनुष्य देहाला, मनुष्य रूपाला, आपल्या सर्व क्रियांना अर्थ प्राप्त होतो. कारण हे जे भौतिक जग आहे हे अशाश्वतच आहे, म्हणजे अश्वासत आणि दुःखालय हे दोन वैशिष्ट्य आहेत या भौतिक जगाची. मग इथं जो दोन वैशिष्ट्य आहेत आणि हे सगळे कधी तर कधी आपल्याला सोडून जायचं आहे. मग ही जी संपत्ती आहे आपण कमवलेली ही आपण बरोबर देऊ शकत नाही, इथंच सोडून द्यायची. परंतु भक्तीची जी संपत्ती आहे ते खरं धन आहे, जे आपल्या आत्म्यासोबत आपल्या बरोबर येणार आहे. त्याच्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण जे दैनंदिन क्रिया करत आहोत तर त्याला भक्तीची जोड दिल्याने त्या क्रियांना खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होतो. इथं असं दिलेलं आहे की जे मूर्ख लोक आहेत ते भक्तीची उपेक्षा करतात, ते नावं ठेवतात किंवा टीका करतात किंवा निंदा करतात. तर खरं बघायला गेलं तर ही अत्यंत मोठा अपराध आहे की भगवंतांच्या भक्तांची निंदा करणं किंवा भगवंताची निंदा करणं, कारण त्याचे परिणाम खूप वाईट त्या व्यक्तीच्या जीवनावरती झालेले आपल्याला दिसून येतात. इथं एक साधूचं एक उदाहरण आपण सांगू शकतो एका मगाच्या शून्याच्या ज्या शिकवणीमध्ये, की एक व्यक्ती असते ती खूप धनाढ्य असते परंतु ती खूप चिंगट असते, म्हणजे कंजूस असते एकदम. आणि एक साधू त्या ठिकाणी येतात आणि सत्संग घेत असतात, तर त्यांना लक्षात येतं की ती जी व्यक्ती आहे तर ती आपल्या सत्संगाला येत नाही, कारण त्या व्यक्तीला असं ते माहिती घेतात की त्या व्यक्तीला असं वाटतं की ह्यांना काहीतरी द्यावं लागेल आपल्याला, त्याच्यामुळे ते व्यक्ती येत नाही. पण साधू कसे असतात ना, परम दयाळू असतात, त्यांना प्रत्येक जीवाची काळजी असते, म्हणून साठी ते स्वतःहून त्या व्यक्तीकडे येतात आणि त्या व्यक्तीला सांगतात की ही सुई घे, सुई आणि दोरा तिच्याकडे देतात आणि ही सुई घे आणि ही सुई मला तू पुढच्या लाईफमध्ये परत दे. तर त्यांना आनंद होतो, तो चिंगट व्यक्ती असतो, त्याला एक वस्तू मिळालेली असते म्हणून त्याला आनंद वाटतो की सुई पण मिळाली आणि दोरा पण मिळाला. मग तो विचार करायला लागतो की अरे ही सुई मी कशी घेऊन जाऊ की जी त्यांना देऊ शकतो आणि मी कशा पद्धतीने घेऊन जाऊ शकतो, तो विचार करून तो चक्रावून जातो. आणि नंतर मात्र तो मग दुसऱ्या दिवशी त्या साधूंकडे परत येतो की तो म्हणतो की मी कशी ही सुई तुम्हाला मी परत देऊ शकतो का, कशा पद्धतीने परत देऊ शकेल, मी तर काय घेऊन जाऊच शकणार नाही. तर मग तेच साधू म्हणतात की मग जो तू इथून काही घेऊन जाऊ शकणार नाही, तर तुझा जो वेळ आहे तो तू भगवंताच्या स्मरणाकरता जर वापरलं तर ती खरी संपत्ती आहे, ती आपल्या बरोबर येणार आहे. त्याच्यामुळं तो जो साधूला तो धनाढ्य व्यक्ती असतो, जो चिंगूस असतो, तर तो गुरु मानतो आणि आपले भक्तिमय प्रॅक्टिसेस तो त्या ठिकाणी चालू करून आपल्या जीवनाचं उद्देश यशस्वी करतो. इथं दिलंय की मूर्ख लोक भक्तीची उपेक्षा करतात आणि दिव्य जन भक्तीचा अंगीकार करतात. तर दोहोंमधला जो फरक आहे तो या स्पष्टपणे आपण बघू शकतो. तर हे दिव्य जन आहेत, तर ते भक्तीचा अंगीकार केल्यानंतर भगवंत त्यांना कसा प्रतिसाद देतात, तर ते 9.22 म्हणजे 22व्या श्लोकामध्ये भगवंतांनी अत्यंत सुंदर वर्णन केलेलं आहे. इथं आपण बघू शकतो की भगवंताच्या भक्तांना भगवंत कशा पद्धतीने प्रतिसाद देतात, किती प्रेमपूर्वक ते प्रत्येक भक्ताकडे त्यांचं लक्ष असतं. इथे दिलंय की अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. परंतु जे लोक अनन्य भक्ती भावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात, त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्यांचं मी रक्षण करतो. या ठिकाणी एक अतिशय सुंदर कथा आहे. तर त्या कथेवरून आपल्याला हे लक्षात येईल की एक अर्जुनाचार्य नावाचे एक भगवंताचे असीम भक्त असतात, अनन्य भक्त असतात, परंतु त्यांची परिस्थिती अत्यंत हालाकीची, गरिबीची परिस्थिती असते आणि ते नित्य नियमितपणे भगवंताच्या भगवद्गीतेचं अध्ययन करत असायचे आणि भिक्षा मागून जे काही प्राप्त होईल तर त्याच्यामध्ये ते उदरनिर्वाह त्यांची पत्नी करायची. तर एक दिवशी काय होतं, ते हा श्लोक वाचत असतात गीतेमधला की अनन्याश्चिंतयन्तो माम
ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. म्हणजे वहामी अहम, भगवंत या ठिकाणी सांगतात की त्यांचे मी रक्षण करतो, त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो. मग त्यांच्या मनामध्ये आलं की भगवंतांच्याकडे एवढ्या असीमित शक्ती आहे, तर त्या शक्तींद्वारे ते हे कार्य करत असतील, स्वतः यायची काय गरज आहे भगवंतांना. म्हणून साठी तो जो वहाम्यम हा शब्द असतो त्याच्यावरती ते अशा पद्धतीने काट मारतात आणि तिथं लिहितात की करो मी असा एक शब्द लिहितात की मी हे करून घेतो, इतरांकडनं मी हे करून घेतो, माझ्या इतर शक्तींकडून करून घेतो. तर असं करून ते त्या ह्याच्यावरती काट मारून वहाम्यम वरती ते भिक्षेसाठी निघून जातात. निघून गेल्यानंतर दोन मुलं त्यांच्या त्या घराच्या जवळ येतात आणि त्यांचं दार ठोठावतात. तर आतमध्ये पत्नी असतात त्या अर्जुनाचार्यांच्या. त्या दार उघडतात आणि बघतात तर दोन मुलं आलेली आहेत एक, आणि ते त्यांच्यावरती बरंच बरोबर खूप मौल्यवान अशा गोष्टी, खाण्याचे पदार्थ, बनवण्यासाठीची सामग्री, धान्य, फळं सगळं बरोबर घेऊन आलेले आहेत. आणि मग ते विचारतात की तुम्ही कोण आहे? तर ते सांगतात की आम्ही गुरूंचे शिष्य आहेत, तुमचे जे अर्जुनाचार्य आहेत त्यांचे आम्ही शिष्य आहोत, तर त्यांनीच आम्हाला हे पाठवलेलं आहे, कृपया या सगळ्याचा स्वीकार करा. तर त्या पत्नीला आश्चर्य वाटतं आणि त्याच्यानंतर ती सगळ्या याचा भोग बनवते, भगवंताला अर्पण करते आणि त्या दोन मुलांना सुद्धा ते प्रसाद ऑफर करतात. म्हणजे त्या जेवणासाठी त्यांना सांगतात की तुम्ही आता लगेचच प्रसाद वगैरे घेऊन जा. तर ज्यावेळेस तो दुसरा मुलगा असतो तर तो प्रसाद घेतो, जेवतो तो, पण दुसरा जो आहे त्याच्या तो का जेवत नसतो. तर त्या विचारतात की तुम्ही का स्वीकार करत नाही या अन्नाचा, प्रसाद आहे. मग तो दाखवतो की त्याच्या जी जिव्हा असते ना, त्या जिभेवरती अशी हे पडलेलं असतं, काट पडलेली असते, चाकूने जसं मारल्यानंतर एक रेग उमटते तशा पद्धतीची थोडीशी जखम झालेली असते. त्याच्यामुळे ती व्यक्ती खात नसते, तो मुलगा. आणि ते झाल्यानंतर मग खाऊन वगैरे झाल्यानंतर ते निघून जातात आणि नंतर काही वेळानंतर आचार्य येतात, म्हणजे ते अर्जुनाचार्य घरी येतात आणि त्यांना आश्चर्य वाटतं की एवढा घरामध्ये एवढं सामान आलेलं आहे, सुगंध येत असतो, सुग्रास अन्नाचा वास येत असतो. त्यांना आश्चर्य वाटतं. मग ते बघतात तर खूप असे वेगवेगळे पदार्थ बनवलेले आहेत. मग ते विचारतात की हे कुठून आलं काय? ते पत्नी त्यांना सांगते. मग ते विचारतात की कोण आलं होतं हे द्यायला? मग सांगतात ते की दोन मुलं आली होती, एक काळा होता, एक गोरा होता. मग त्यांना वाटायला लागतं थोडक्यामध्ये की कोण ही व्यक्ती येऊन गेली इथं. मग त्यानंतर त्या सगळं वर्णन करून सांगतात आणि दुसरे जो सावळा होता तो त्यांनी का घेतलं नाही, तर त्याच्या जिभेवरती वण उठलेला होता, जखम झालेली होती, त्याच्यामुळे ते स्वीकार करू शकलेलं नाही ते. मग अर्जुनाचार्यांना तत्काळ लक्षात येतं की साक्षात भगवंत या ठिकाणी आलेले होते आणि पटकन ते त्या भगवद्गीतेकडे वळतात आणि ते खोडलेलं असतं. तर ते तो जो शब्द लिहिलेला असतो करोमी, तो त्या ठिकाणी खोडतात आणि त्यांना ही प्रचिती येते की साक्षात भगवंत जे अनन्य भक्त आहेत त्यांच्यासाठी स्वतः येतात, कारण ते परमपिता आहेत, सर्वांचे सुहृद आहेत आणि ते अत्यंत प्रेमळ असे व्यक्तिमत्व आहेत. तर अशा पद्धतीने ते प्रत्येक भक्ताला, त्यांच्या अनन्य भक्ताला, शुद्ध भक्ताला प्रतिसाद देत असतात. तर याच्यातून एक अनमोल शिकवण आपल्याला बघायला मिळते की भगवंत आपणास घर, परिवार, बुद्धी, ऐश्वर सर्व काही देतात आणि जे काही आपल्या भक्तीमध्ये बाधा उत्पन्न करते त्याचे मात्र ते हरण करतात. कारण परमपिता असल्याच्या कारणाने त्यांना आपली काळजी आहे, त्यांना हे समजतं, कारण आपले भूत आणि भविष्य आणि वर्तमान सगळं त्यांना परमात्म्याच्या रूपाने ज्ञात असतं. त्यांना हे समजतं की ह्या व्यक्तीसाठी काय हिताचं आहे. जर भक्तीमध्ये हे दिल्याने त्या व्यक्तीमध्ये जर भक्तीमध्ये बाधा उत्पन्न होत असेल तर ते त्याचं हरण करतात, कारण ते आपले हितेशी आहेत. सुहृदम सर्वभूतानां, आणि भगवंत आपले शाश्वत मित्र देखील आहेत. पुढचा श्लोक आहे, याच्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट भगवंत नमूद करत आहेत की श्लोक क्रमांक 25, यांती देवव्रता देवान पितृन्यांती पितृव्रता भूतानि यांती भूतेजा यांती मध्या जिनोपि माम. तर अर्थात
जे देवतांची पूजा करतात त्यांना त्या देवतांमध्ये जन्म प्राप्त होतो. जे पितरांची उपासना करतात ते पितरांकडे जातात. जे भूतांची उपासना करतात त्यांना भूतयोनीमध्ये जन्म प्राप्त होतो. आणि जे माझी उपासना करतात ते माझी प्राप्ती करतात. भगवंत या ठिकाणी स्पष्टपणे सांगत आहेत, ज्या प्रकारचं पूजन आपण करतो त्या प्रकारचं अंतिम गंतव्यस्थान आपल्याला मिळत असतं. आणि हे आपणच निवड केलेली असते. म्हणजे इतर देवदेवतांची जर पूजा केली तर त्या ठिकाणी आपल्याला जन्म प्राप्त होतो, त्या प्रकारचा जन्म आपल्याला प्राप्त होतो. परंतु जे भगवंताची, साक्षात भगवान गोविंदांची जे उपासना करतात तर त्यांना भगवंताची प्राप्ती होत असते. मग ही आहे भक्तीची महिमा, की भगवंत या ठिकाणी स्वतःला देऊन टाकतात जे त्यांचे भक्त बनलेले आहेत, भक्त उपासना करत आहेत. तर या ठिकाणी आपण बघतोय की भगवंत स्वतःच्या घरामध्ये येण्याकरता आपल्याला आमंत्रण देत आहे. ही भगवद्गीता म्हणजे एक प्रकारचं आमंत्रण पत्रिकाच आहे. भगवंताच्या स्वधामामध्ये येण्याकरता असलेलं हे सुंदर आमंत्रण आहे. हे जर आपण प्रभुपादांच्या तात्पर्यांमधून समजलं तर निश्चितच आपल्याला भगवंताप्रतीची जी भावना आहे, दृढ श्रद्धा आहे, ती विकसित होण्यासाठी खूप खूप मदत होणार आहे. हा जो श्लोक आपल्याला समजला तर आपल्याला इतर देवी देवतांची पूजा केल्याने काय इतर गोष्टींची प्राप्ती होईल, पण आपलं जे अंतिम स्थान जे आहे तर ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला भगवंताचीच, केवळ भगवान श्रीकृष्णांचीच उपासना करणं अत्यंत गरजेचं आहे, हे समजू शकतो. हा इतका सुंदर श्लोक आहे, आपण लक्षपूर्वक ऐकावा. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्यस्ति न प्रियः ये भजन्ति तु माम भक्त्या मयि तेषु चाप्यहम. अर्थात मी कोणाचा द्वेष करीत नाही, तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही. सर्वजण मला सारखेच आहेत, परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठाई स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. भगवंत या ठिकाणी सांगत आहेत की कशा पद्धतीने मी अशा प्रकारच्या भक्तांना प्रतिसाद देत असतो आणि माझं वर्तन कशा प्रकारचं असतं. तर मी कोणाचा द्वेषही करत नाही आणि कोणाशी पक्षपातही करत नाही. आपण बघतो की कधी कधी असं घडून येतं की काही जीवनामध्ये वाईट झालं काही जणांच्या, तर लगेच ते भगवंतावरती दोषारोप करायला सुरुवात करतात. तसं हिंदी मूवीमध्ये आपण नेहमीच बघत असतो, त्याचं इतकं बंबार्डिंग आपल्या मनावरती झालेलं असतं. ए भगवान तूने ये क्या किया, तुम क्या कर रहे हो, असं तसं घंटी वाजवणार, मंदिरामध्ये जाणार आणि जोर जोरात तो हिरो ओरडत असतो. पण भगवंत या ठिकाणी स्पष्टपणे सांगत आहेत की मी कोणाचाही द्वेष करत नाही. ते कसं द्वेष करतील, त्यांचे सर्वजण त्यांचे पुत्र आहेत, सर्वजणांचे ते पालक आहेत. आणि एक परमपिता आपल्या जी प्रजा आहे, आपल्याकडचे जे सर्व मुलं आहेत, अपत्य आहेत, त्यांचा द्वेष कसा करेल हे आपल्यावरूनच आपल्याला समजू शकतं. की या जगातले भौतिक पिता, या भौतिक जगामधला एक पिता आपल्या पुत्राचा द्वेष कसा करेल, ज्यांनी त्यांना जन्म दिलाय. त्याच्यावरून आपण हे कळू शकतं ती भावना की भगवंत हे तर परमपिता आहेत, सर्वांचे सुहृद आहेत, सर्व गोष्टींचे स्त्रोत आहेत, मित्र आहेत, सर्वांचे सुहृद आहेत, आपले खरे हितचिंतक आहेत आणि ते आपला द्वेष कधीच करत नाहीत. भगवंत या ठिकाणी सांगतात की मी कोणाचाही द्वेष करत नाही, मत्सर करीत नाही, कोणाचा पक्षपातही करत नाही. सर्वजण मला सारखेच आहेत, परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठाई स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. इथं आपण बघतो की काही ठिकाणी भगवंताला जे अनन्य भावाने शरण जातात तर त्यांना भगवंत कशा पद्धतीने प्रतिसाद देतात ते आपल्याला कळतं. एका छोट्याशा उदाहरणावरून आपल्याला समजेल की एक व्यक्ती असतात आणि श्रीमंत असतात. मग ते काय करायचे की खाद्यपदार्थांची काही पाकिटं त्यांच्या घरासमोर ठेवायची. असा कित्येक दिवस हा उपक्रम त्यांचा चाललेला असायचा. तर अनेक जण भुकेलेली लोक, अनेक जण भिकारी लोक त्या ठिकाणून ते पाकिट कलेक्ट करून त्यांची भूक भागवायची. त्यांच्या एका मित्राने त्याला सल्ला दिला की असं करून बघ बरं, की एक दिवशी फक्त तू हे काही ठेवू नकोस,
बघूयात आपण काय घडतंय. मग त्या पद्धतीने त्यांनी काय केलं की त्या दिवशी काहीच कुठलाच अन्नपदार्थ त्या ठिकाणी ते पाकिटामध्ये ठेवलेलं नाही. अनेक त्या ठिकाणी खाद्यपदार्थ ठेवलेले असायचे पाकिटामध्ये पॅक करून. त्या दिवशी सगळेजण येतात ते जे रोज त्या ठिकाणी ते कलेक्ट करायला यायचे आणि खाण्यासाठी यायचे. ज्या दिवशी त्यांना ते दिसतं की इथं काहीच ठेवलेलं नाही, तर तिथले जे दगड आहेत ती दगड घेतात आणि त्यांच्या घरावरती जोरदार दगडफेक चालू करतात. मग आपण बघू शकतो की त्यांनी ज्या वेळेला त्यांना दिलं नाही काही, त्यावेळेस त्यांनी मात्र दगडफेक करायला सुरुवात केली आणि ज्यावेळेस त्या व्यक्तींना ही सगळं उपलब्धी होत होती, त्यावेळेस मात्र कृतज्ञता व्यक्त करण्याचं त्यांच्या लक्षात आलेलं नाही. म्हणजे जे सुख आपल्याला मिळतंय, आनंद आपल्याला सध्याच्या जीवनामध्ये मिळत असतो, त्याप्रती आपण किती कृतज्ञ असलं पाहिजे भगवंताप्रती. पण अशा वेळेला कृतज्ञ असण्यापेक्षा ज्यावेळेस त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये काही संकट येतात, काही त्रास सुरू होतो, त्यावेळेला मात्र भगवंतांना ते दोषी धरतात. तर असं आपण करता कामा नये, असं कोणीही करता कामा नये, कारण भगवंत कोणाचाही द्वेष करत नाही. जे काही त्रास आपल्याला भोगायला लागतात ते केवळ आपल्या पूर्वजन्मांच्या पापकृत्यांमुळे असतात. तर त्याची सगळी जबाबदारी ही आपल्या कर्मांवर येते, ना की भगवंतांवरती आपण त्याचा आरोप केला गेला पाहिजे. आता इथं आपण बघू शकतो की एखादा व्यक्ती असेल आणि तो अपराधी भावना त्याच्या हृदयामध्ये असेल आणि एखाद्या व्यक्तीशी त्या व्यक्तीचं भांडण झालं, तर खूप तो अपराधी भावना बाळगणारा व्यक्ती ते वारंवार वारंवार त्या गोष्टीचं स्मरण करून त्याच्या मनामध्ये त्या ज्याच्याशी वैर निर्माण झाले, त्याच्याबद्दलची इतकी द्वेष भावना निर्माण झाली, त्या व्यक्तीला संपवण्याचा प्रयत्न करतो आणि तशा अपराधिक प्रवृत्ती असल्यामुळं त्या व्यक्तीचं ती हत्या करते. हत्या केल्यानंतर मग कानून म्हणजे कायद्यापासून लपवण्यासाठी, कायद्यापासून पळवाट काढण्यासाठी तो प्रयत्न करायला सुरुवात करतो, तसे विचार करायला सुरुवात करतो. पण न्यायदानाची व्यवस्था जर चांगली असेल, पोलीस व्यवस्था जर चांगली असेल, तर एक ना एक दिवस ती व्यक्ती पकडली जाणारच आहे आणि ती फासावर चढणारच आहे. मग आपण इथं बघू शकतो की त्या व्यक्तीचे जे कर्म आहेत त्याच्यामुळे त्याला व्यक्तीला ती शिक्षा मिळालेली आहे. या ठिकाणी सरकारचा काही किंवा न्यायालयाचा काही दोष आहे असं म्हणता येणार नाही. त्याच पद्धतीने एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर वाईट घटना घडत असतील तर त्याला भगवंताला दोष देणं हे अत्यंत मोठा अपराध आहे. तर आपल्याला इथं हे पाहायला मिळालं की भक्तीची महानता कशी आहे, भक्ती किती सरळ आहे, भक्तीमुळे आपल्याला कष्टांपासून मुक्ती मिळणार आहे आणि शाश्वत आनंदमय जीवन आपल्याला मिळणार आहे. मगाशी जसं आपण पाहिलं की भगवंताची ही निमंत्रण पत्रिका आहे की जीवांना जे माझ्यापासून दूर गेलेले आहेत, एवढं दुःख भोगत आहेत, त्यांना भगवंतांना आपल्या धामामध्ये, आपल्या घरामध्ये घेऊन जायचं आहे. त्या पद्धतीने आपण ह्या भगवद्गीतेकडं पाहिलं पाहिजे, त्याचं अध्ययन केलं पाहिजे आणि तशी आपण जीवन पद्धती जर अनुसरली तर शाश्वत आनंदमय जीवन गोलोकधामामध्ये आपल्याला प्राप्त होऊ शकतं. या ठिकाणी आपण हा श्लोक वाचूयात की अपि चेत्सु दुराचारो भजन्ते माम नभ्यका भाग साधुरेव समंतव्यः सम्यग् वसितो हि सहा. अर्थात जर कोणी अत्यंत दुराचारी असला तरी तो भक्तीमध्ये जर युक्त झाला तर त्याला साधू समजले पाहिजे, कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो. म्हणजे भगवंतांना अशा प्रकारची व्यक्ती किती प्रिय आहे जी भक्तीमध्ये लागली आहे आणि चुकून अनावधानाने जर त्या व्यक्तीकडनं काही चुकीच्या गोष्टी घडल्या, काही पाप घडलं, तरी सुद्धा त्याला साधूच समजलं पाहिजे. भगवंत या ठिकाणी सांगत आहेत तरी सुद्धा त्या व्यक्तीला भक्त समजलं पाहिजे, कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो. या ठिकाणी भगवंत खूप छान शिकवण देत आहेत की गतजन्मांच्या काही प्रिंट्समुळं किंवा संस्कारामुळं किंवा काही परिस्थितीमुळं एखादी भक्त जर चुकीचं वागणूक झाली किंवा पापमय कृत्य त्या व्यक्तीकडनं झालं तरी सुद्धा त्या व्यक्तीला साधू समजलं पाहिजे, कारण तो आपल्या भक्तीमध्ये किंवा स्थित झालेला आहे आणि ती भगवंत त्या प्रकारची काळजी त्या भक्ताची घेत असतात. त्याच्यामुळे आपल्याला काही अधिकार नाही की त्या व्यक्तीला दूषण देणं.
फळ भगवंत देत असतात. एक म्हणजे कष्टांपासून मुक्ती मिळते, पापकर्म नष्ट होतात, त्याच्यानंतर पाप करण्याची प्रवृत्ती नष्ट करतात आणि अनावधानाने होणाऱ्या कृत्यापासून आपलं संरक्षण करतात. आपण बघितलं की भगवंत त्यांच्या भक्तांना कशा पद्धतीने प्रतिसाद देत असतात आणि भगवंत ही जाणीव करून देतात की मी प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत आहे. बघा ना, कितीतरी व्यक्ती आपल्याला भेटल्या आपल्या जीवनामध्ये, पण कितीतरी व्यक्ती आपल्याला सोडून गेल्या, पण भगवंत आपला साथ कधीही सोडत नाहीत. परमात्मा रूपाने ते तर आपल्या बरोबर असतात, हरिनाम रूपाने ते आपल्या सोबतच असतात आणि या ग्रंथ रूपाने देखील भगवंताची वाणी आपल्या सोबत असते. त्याच्यामुळं आपण ह्या ग्रंथांचं महात्म्य जाणून घेतलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे की भगवंतांनी जे सांगितलेलं आहे, जो धर्म आपल्याला सांगितला आहे, भक्ती मार्ग आपल्याला सांगितला आहे, आचार्यांनी जी शिकवणूक आपल्याला दिली आहे, त्याच्यानुसार जर आपण वर्तन केलं तर आपल्याला भगवंत या प्रकारचे कष्टांपासून मुक्ती होऊ शकते, पापकर्म आपले पूर्ण नष्ट होऊ शकतात आणि ती प्रवृत्तीच नष्ट होऊ शकते आणि अनावधानाने होणाऱ्या पापकृत्यांपासून भगवंत आपलं सदैव रक्षण करत असतात. तर हा श्लोक आपला आता अगदी काही मिनिटातच आपण हे पूर्ण करत आहोत. श्लोक क्रमांक 31. क्षिप्रम भवति धर्मात्मा शश्वच्छांती निगच्छति कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति. भगवंत या ठिकाणी सांगतात की ज्या व्यक्तीला असा पापमय कृत्य चुकीने झालेले आहे, अनावधानाने झालेले आहे, भक्ती मार्गामध्ये असून देखील जर त्या व्यक्तीकडनं अशा कृती झालेल्या असल्या तरी काही काळातच तो व्यक्ती परत भक्ती मार्गाला लागतो, कारण मी त्याचं रक्षण करत आहे. तर तो लवकरच धर्मात्मा म्हणजे सदाचारी होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्ती होते. हे कौंतेया, निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. भगवंत या ठिकाणी सांगत आहेत काही श्लोकांमध्ये की भक्तांच्या भक्तीला भगवंत कशा पद्धतीने प्रतिसाद देतात, ते आपलं रक्षणही करतात, आपल्याला अनेक गोष्टींपासून भक्ती मार्गामध्ये आनंदही देतात आणि त्याच्यानंतर परम शांती देखील प्राप्त करता येते आणि भक्तांचा कधीही नाश होत नाही. हे भगवंत या ठिकाणी सांगत आहेत, आश्वासन देत आहेत, वचन देत आहेत. तर बघ, यातून अनमोल शिकवण जी मिळते ती या प्रकारची आहे की आकस्मिक पापांपासून भगवंत आपले रक्षण करतात, परंतु जाणीवपूर्वक निंद्य कृत्य करणे, पाप करणे ह्या भगवंताप्रती अपराध आहे. म्हणजे असं करणं अत्यंत घृणास्पद आहे की आपण पाप करीतच राहिलं पाहिजे आणि त्याचं नंतर निराकरण होऊ शकतं भगवंतांकडून. तर असा समजणं हे चुकीचं आहे. उदाहरणार्थ कधी कधी काही संप्रदायामध्ये आपण बघतो की फक्त रविवारी जायचं धार्मिक स्थळी आणि त्या ठिकाणी पश्चाताप व्यक्त करायचा, पापांनी मी आठवडाभरची जी पापकृत्य केली त्याच्याबद्दल हे व्यक्त करायचं, पश्चाताप. आणि फक्त पश्चाताप व्यक्त करून ते काही उपयोग होणार नाही, कारण ती प्रवृत्ती जी आहे ती परत कंटिन्यू झालेलीच असते, पुढं आठवडाभर या प्रकारची पापकृत्य करतच असतात. त्याच्यामुळे नुसतं पश्चाताप व्यक्त करून व्यक्तीमध्ये परिवर्तन होणार नाहीये, तर ती प्रवृत्ती नष्ट होण्यासाठी आपण प्रयत्नशील असला पाहिजे. आणि इथं तर दिलंय की आकस्मिक पापांपासून जरी भगवंत आपले रक्षण करत असतील तरी जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या कृती करणं हे अत्यंत घातक आहे आणि ह्या भगवंताप्रतीचा एक अपराध आहे. श्लोक क्रमांक 28. शुभाशुभ फले रेवम मोक्षसे कर्म बंधने संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसी. याप्रमाणे कर्मबंधने तथा कर्मबंधनाच्या शुभाशुभ फळापासून तुझी सुटका होईल. या संन्यास योगाने युक्त होऊन माझ्यावर दृढपणे मन स्थिर केल्याने तू मुक्त होऊन मलाच प्राप्त करशील. अगदी स्पष्टपणे भगवंत या ठिकाणी सांगतात की कर्मबंधनातून तुझी, कर्मबंधनाच्या फळांपासून देखील तुझी सुटका होईल आणि संन्यास योगाने युक्त होऊन माझ्यावर दृढपणे मन स्थिर केल्याने तू मुक्त होऊन मलाच प्राप्त करशील. तर संन्यास योग हा एक मनाची अवस्था आहे, ती एक चेतना आहे. कृष्ण भावना भावित झालेली व्यक्ती खऱ्या अर्थानं भगवंताला प्राप्त करू शकते आणि भगवंतावर स्वतःचं मन दृढपणे स्थिर केल्याने तू मुक्त होऊन मलाच प्राप्त करशील. म्हणजे भगवंत त्यांच्या प्राप्तीचा जो मार्ग आहे तो या ठिकाणी आपल्याला सांगत आहे. इथं आपल्याला एक खूप छान शिकवण मिळते की कर्मबंधनाच्या बेड्यांपासून केवळ भगवंत व त्यांचे भक्तच आपल्याला मुक्त करू शकतात.
इतर कोणीही आपले सहाय्य करू शकत नाही, कारण सर्वच जण कर्माच्या बेड्यांनी बांधले गेलेले आहेत. आपण बघितलं, जर एखादी व्यक्ती विहिरीत पडलेली असेल किंवा दुसरी व्यक्ती जरी विहिरीत पडलेली असेल, तर त्यांना बाहेर काढण्यासाठी विहिरीच्या ज्या काठावरती जी लोक उभी आहेत तेच त्यांना बाहेर काढू शकतात. ते आपसात एकमेकांना काय करू शकणार आहेत. त्याच्यामुळं जी व्यक्ती मुक्त आहे, म्हणजे उदाहरणार्थ भगवंताचे भक्त, तेच दुसऱ्या व्यक्तीला जी बांधली गेलेली आहे तिला मुक्त करू शकतात. हे या ठिकाणी खूप महत्वाची शिकवण आपल्याला मिळते की भगवंत गोविंद आहेत आणि गोविंदाचे भक्त हे मुक्त लोक आहेत. त्याच्यामुळे तेच आपल्याला या भौतिक जगातल्या बेड्यांपासून, कर्मबंधनांपासून मुक्त करू शकतात. इतकी भक्तीमध्ये आणि भगवंताच्या भक्तांमध्ये शक्ती असते. तर या ठिकाणी आता शेवटचं काही गोष्टींचं वर्णन येतंय की आपल्याला आनंदमय असं शाश्वत जीवन इथं आपल्याला भगवंत प्रदान करत आहेत. आणि या ठिकाणी गोलोक धामाचं जे प्राप्ती आहे ती कशा पद्धतीने करू शकतो आपण. भक्तिमय सेवा केल्याने, भगवंताची प्रेममय सेवा केल्याने, श्रवण केल्याने, नित्य कीर्तन केल्याने, भगवंतांना भोग दाखवल्याने, भक्तांचा संग केल्याने आणि भगवद्गीता, भागवतम यासारख्या महान ग्रंथांच्या अध्ययनाने आपली चेतना शुद्ध होऊन आपल्याला भगवंत त्यांच्या गोलोक धामामध्ये घेऊन जातात. तर खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांना. तुम्ही ह्या 9व्या अध्यायाचं चर्चा ऐकण्यासाठी एवढी उत्सुकता दाखवली, त्याच्यामुळे तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि अत्यंत असं गुह्य असं ज्ञान आणि राजविद्या ज्याला म्हटलं जातं, तर त्या राजविद्येच्या या अध्यायाच्या अभ्यासामुळं आपल्याला निश्चितच भगवंतावरची जी श्रद्धा आहे ती दृढ होण्यासाठी खूप खूप मदत होणार आहे. आणि आपण ही विद्या इतरांना वाटण्यासाठी देखील प्रयत्नशील असलं पाहिजे. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता, काही कॉमेंट्स सांगायचे असतील तर देऊ शकता. हरे कृष्णा. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न आहेत का? हरी बोल. हरी बोल. हा माताजी. हा माताजी, खूप छान लेक्चर झालं. खूप सुंदर माहिती मिळाली. एकच मिनिट, आवाज गेला काय? नाही, येतोय माताजी, आवाज येतोय तुमचा. हा, खूप छान माहिती मिळाली. अपेक्षित आहे सगळ्यांना बऱ्याच प्रश्नांची उत्तरं याच्यामध्ये मिळाली असतील. तर प्लीज कोणाला काही प्रश्न असतील, तुमच्या काही कमेंट्स असतील तर तुम्ही स्वतः व्यक्त करू शकता, जेणेकरून तुमच्या कमेंट्स किंवा जे काही प्रश्न असतील ते आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. की तुम्हाला किती समजलं किंवा काय समजण्यासाठी खूप काही अडचणी येतात, तर ते आमच्यापर्यंत पोहोचेल. तर प्लीज कोणाला तुमच्या चांगल्या सूचना असतील त्या सुद्धा तुम्ही शेअर करू शकता.